श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हा व्हिडिओ आहे ना पौर्णिमेच्या दिवशी घेतलेला आहे, म्हणजे वटपौर्णिमा होती ना तर त्या दिवशीचा. तर इथं सकाळीच ना मी हरभऱ्याची डाळ भिजत ठेवलेली होती. आज मला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा होता, कारण मला नैवेद्यसुद्धा दाखवायचा होता ना पुरणपोळीचा. तर मग इथं मी सकाळीच ना हरभऱ्याची डाळ ना 1 वाटीभर भिजत ठेवलेली होती. भिजत ठेवल्यामुळं काय होतं, डाळ लवकर शिजते आणि पुरण पण छान येत होतं. तर इथं मग मी पाणी टाकलं, त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलं. तेलाऐवजी तूप जरी टाकलं ना तरी पण चालते, आणि थोडासा कलर येण्यासाठी हळद टाकलेली. तर चला मी आता ही डाळ म्हणजे शिजून घेते. तर इथे बघा डाळ शिजून झालेली होती, म्हणजे 3-4 शिट्ट्या मारल्या तर लगेच डाळ गाळ झालेली होती. तर इथं मग लगेच मी हातावातीनं पुरण बनवून घेणार आहे. तर याच्यामध्ये मी जेवढ्या प्रमाणात डाळ घेतलेली असते ना तर तेवढ्याच प्रमाणात मध्ये इथं मी साखर ॲड करत असते. म्हणजे त्याच्यामुळं काय होतं, पुरण छान होतं, म्हणजे असं ते थोडंसं चिकट होतं. आणि त्याच्यामध्ये थोडासा गूळसुद्धा ॲड केला. तर इथे ना लगेच मग म्हणजे ते होईपर्यंत पुरण. तर इथं मग मी कुरडई पापड तळून घेतलेले, म्हणजे पटपट लवकर स्वयंपाक करायचा होता, कारण 12:30 वाजता आहे ना पूजेसाठी जायचं होतं. तर म्हणजे गल्लीतल्या माझ्या ज्या मैत्रिणी आहे त्यांचा फोन आलेला होता की आपण थोडंसं म्हणजे 12-12:30 वाजता जाऊ, तोपर्यंत तयार राहायचं. तर इथं मग मी पटपट असा स्वयंपाक केला. हे पापड आहे ना ऐकूनच आणलेले. तर हे बघा छोटासा पापड होता, तर एवढा सारा म्हणजे तो फुललेला आहे. आणि पूजा करण्याचा शुभ काळ म्हणजे 11:30 ते 1 वाजेपर्यंत आहे, कारण पौर्णिमाच थोडीशी उशिरा लागलेली ना. तर इथं मग मी अर्धा स्वयंपाक करून घेतला आणि लगेच मग म्हटलं चला पटकन आता देवपूजा करून घेऊ. तर इथं मग देवपूजेसाठी हे शेवंतीचे फुलं तोडून घेतलेले, फुलं आलेले होते ना 2-4, तर मग ते तोडून घेतलेले मी पूजेसाठी. आणि बाकीची फुलं मी अगोदरच तोडून ठेवलेले होते पूजेचे, तर इथं ठेवून दिलेले होते. तर हे बघा, तर हे सकाळीच तोडून घेतलेले फुलं होते. तर चला मी आता पटकन देवपूजा करते, म्हणजे मला उंबरठ्याचं पूजनसुद्धा करायचं होतं. तर इथं मग मी पहिले पूजा करायच्या अगोदर आहे ना उंबरठ्याचं पूजन करून घेतलं. आणि इथं उंबरठ्याजवळ एक दिवासुद्धा लावून दिलेला आहे. खूप सारं तेल टाकलेलं आहे, म्हणजे तो जास्त वेळ जळणार. तर इथं माझं उंबरठ्याचं पूजनही करून झालं. म्हणजे हळदीचं लेपन करून घेतलं होतं मी, आज पौर्णिमा पण होती ना, तर मग त्याच्यामुळे हळदीचं लेपन केलं, उंबरठ्याचं पूजन केलं. इथं छान अशी रांगोळीसुद्धा टाकलेली आहे, म्हणजे तुळशीजवळ. तुळशीची सुद्धा माझी सकाळीच पूजा करून झालेली आहे. दिवा लावलेला होता तुळशीजवळ सकाळी सकाळी, आणि इथं छान अशी रांगोळी टाकलेली आहे. तर तर चला मी आता पटकन आहे ना देवाऱ्यातल्या देवांची देवपूजा करून घेते आणि परत बोलते. तर इथं माझी देवाऱ्यातल्या देवांची देवपूजा करून घेतलेली आहे, ते काही मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही. तर इथं माझी पूर्ण पूजा करून झाली. त्याच्यानंतर मग फुलं अर्पण करून दिले, जे फुलं तोडून आणलेली होते ना. जोपर्यंत फुलं अर्पण होत नाही देवांना तोपर्यंत देवपूजा केल्यासारखंच वाटत नाही. तर इथं छान अशी पूजा करून छान असे जास्तीचे पण फुलं भेटले होते आज जास्वंदाचे. तर ते पण छान म्हणजे दिसत होते देवाऱ्यामध्ये. तर चला इथं पूजा दाखवते मी कशा पद्धतीने केलेली. तर चला. तर देवपूजा झाली आणि लगेच मी ना हे ताट काढून घेतलेलं आहे पूजेसाठीचं, कारण याच्यातही बराचसा वेळ जातो. तर त्याच्यामध्ये ना इथं मी ओटी घेतलेली आहे, कारण आज ओटी भरल्या जाते ना. तर इथं मी पूर्ण ओटीचं सामान काढून घेतलेलं आहे. खणी इथं मणी मंगळसूत्रसुद्धा घेतलेलं आहे हे बघा. आणि इथं वस्त्र घेतलेलं आहे. इथं गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे. पांढरी रील लागते ना म्हणजे धागा, तर तो सुद्धा घेतलेला आहे. इथं हळदी कुंकू, आणि इथं ह्याच्यामध्येच मी धूप घेतलेला आहे आणि कापूर घेतलेला आहे जाळण्यासाठी. इथं तुपाचा दिवा घेतलेला आहे. इथं पांढरं वस्त्र, म्हणजे पांढरं नव्हतं माझ्याकडं, तर हे क्रीम कलरचं वस्त्र आणि त्याच्याखाली हिरव्या कलरचं वस्त्र असं घेतलेलं आहे. इथं गणपती बाप्पाची स्थापना करावं लागते ना, तर इथं विड्याचे पानं आणि एक सुपारी घेतलेली आहे गणपती बाप्पा म्हणून. इथं हळदी कुंकू. इथं मी म्हणजे हरभऱ्याची डाळ असते ना, तर त्याचा नैवेद्य दाखवत असते, भिजलेली हरभऱ्याची डाळ, म्हणजे दरवर्षी मी तोच दाखवत असते. तर इथं मग मी हरभऱ्याची डाळ आणि इथं गहू घेतलेले आहे. आणि इथं आंबे लागतात ना, तर मी आंबे स्वच्छ धुवून ठेवलेले आहे. फक्त याला मला धागा आणि हळदी कुंकू लावायचं बाकी आहे, तर मी ते पण करून घेते. तर चला. तर अशी ही पूजेची थाळी मी काढून घेतलेली आहे. याच्यामध्ये फुलं टेकवायचे बाकी आहे, फुलंसुद्धा टेकवते.
तर इथं पूजेची ना पूर्ण थाळी तयार झालेली आहे। इथं मी हे 5 आंबे ना सुवासिनीसाठी काढलेले, म्हणजे त्यांच्या ओटीमध्ये देण्यासाठी, आणि इथं हा एक ओटीवरती ठेवलेला आहे। तर चला मी आता पटकन ना, तर चला इथं पूर्ण पूजेची थाळी ना काढून झालेली आहे आणि तुम्हाला इथं गड्यामध्ये दिसत असेल तर आता 10 वाजलेले। तर चला मी आता पटकन ना स्वयंपाक करून घेते, त्याच्यानंतर नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे ना। तर इथं मी डाळ लावून दिलेली पुरणाची, अगोदरच लावलेली होती। तर चला मी आता पटकन ना ती डाळ शिजलेली पुरणसुद्धा करून घेते आणि त्याच्यानंतर परत बोलते। पुरणपोळी म्हटलं की कटाची आमटी पाहिजेच, तर कटाची आमटी बनवायची होती। तर त्याच्यासाठी इथं मी जवळपास 3 कांदे मीडियम साईजचे भाजण्यासाठी ठेवलेले होते गॅसवरती, आणि एका साईडनं लसूणसुद्धा भाजून घेणार होते। तर हे बघा इथं पुरणसुद्धा मी तयार करून घेतलेलं। थोडीशी हळद टाकल्यामुळे ना कलर खूप छान आलेला होता पुरणाला। तर चला मी आता पटकन स्वयंपाक करून घेते आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतर परत बोलते। तर इथं माझा पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे। ते काही मी तुमच्यासोबत जास्त शेअर करत बसले नाही, कारण मग ते शूट करण्यातच बराचसा वेळ जातो आणि मला तर गल्लीतल्या सगळ्या ताईंनी 12:30 वाजेचा टाईम दिलेला होता। तर तो तुम्हाला इथं दिसत असेल, तर बरोबर आता 12:30 वाजलेले। तर इथं मग मी छान तयार झाली। तर इथं मी तयारी करून ना पूजेसाठी, म्हणजे मला पहिले नैवेद्य दाखवायचा होता देवघरातल्या देवांना, आणि मग नंतर पूजेसाठी जायचं होतं। तर इथं मग मी नैवेद्याचं ताट काढून घेत होते, म्हटलं पटकन आता नैवेद्य दाखवून देऊ आणि मग नंतर पूजेसाठी जाऊ। तर इथं मग मी सर्व एका ताटामध्ये ना सर्व घेतलेलं होतं। कटाची आमटी, रस, कुरडई, पापड, भजे, पुरणाची पोळी, साधी पोळी सगळं ठेवलेलं होतं नैवेद्यामध्ये, आणि ते नैवेद्याचं ताट आहे ना मग देवांचे पप्पा म्हणे मी खाऊन घेणार। तर इथं मग मी नैवेद्य दाखवून दिला आणि मग ताई आल्या होत्या गल्लीतल्या, तर मग त्यांच्यासोबत मी पूजेसाठी 2-3 ताई, म्हणजे 4-5 ताईनं गल्लीतल्या त्या समोर गेलेल्या आहे। तर त्या म्हणे या तुम्ही मागून, कारण माझी समोरच्या ज्या मॅडम आहे ना त्यांची तयारी बाकी होती थोडीशी, तर मग त्यांच्यासाठी आम्ही थांबलेलो होतो। तर इथं मग आमच्या घराच्या जवळच वडाचं झाड आहे, म्हणजे जास्त काही दूर जावं लागत नाही आम्हाला वडाच्या झाडाजवळ, 5 मिनिटाच्याच अंतरावर वडाचं झाड लावलेलं आहे एका शेतामध्ये। तर मग आम्ही तिथंच आलेलो होतो पूजेसाठी, म्हणजे दरवर्षी आम्ही तिथंच येतो। तर इथं मग पूजा करण्यासाठी आलेलो होतो। तर चला आता पटकन पूजा करून घेते। बऱ्याचशा ताईनं अगोदरच पूजा करून गेलेल्या आहे, तुम्हाला दिसत असेल तर वडाच्या झाडाला खूप साऱ्या असा धागा गुंडाळलेला आहे ना। तर बऱ्याचशा ताई म्हणजे अगोदर पूजा करून गेल्या। तर आम्ही इथं मग बरं झालं आम्ही थोडंसं उशीर आलो, म्हणजे थोडीशी शांततेनं पूजा केली गेली। तर चला मी आता पटकन पूजा करून घेते। पहिले पाणी अर्पण केलं, त्याच्यानंतर हळदी कुंकू, आणि एवढी हवा होती ना तर दिवा काही राहत नव्हता, दिवासुद्धा लावलेला आहे। तर म्हणजे थोडासा आडोशाला मग दिवा लावलेला आहे। तर इथं मग छान अशी पूजा केली। ह्या पूजेमध्ये कसं आंब्याचा आणि धाग्याचा आणि ओटीचाच जास्त मान असतो। आता बरंच काही नवीन नवीन निघालेलं आहे, पण मी जशा पद्धतीनं दरवर्षी करत असते ना तर त्याच पद्धतीनं मग मी पूजा केलेली आहे। तर इथं वस्त्र, ओटी सगळं माझं अर्पण करून झालेलं होतं, आणि एवढी छान पूजा झाली शांततेनं, म्हणजे आरामशीर पूजा केल्या गेली, कारण जास्त गर्दी नव्हती ना। आमच्या अगोदरच्या ज्या ताई आलेल्या होत्या म्हणजे आमच्या गल्लीतल्या, तर त्यांची पूजा करून झालेली होती। तर मग आम्ही शांततेनं पूजा केली, आणि त्याच्यानंतर मग वेढे, म्हणजे धागा बांधून वेढे मारायचे असतात ना 7, आम्ही 7 मारतो। बऱ्याच जणी 7, 11, 5 अशा बऱ्याच वेगवेगळ्या भागात वेगवेगळी प्रथा असते, तर आम्ही 7 मारत असतो। तर इथं मग फेरे मारण्यासाठी सगळ्याजणी परत एकत्र आमच्यासाठी थांबल्या होत्या त्या फेरे मारायला। तर शूट पण करायचं होतं ना, म्हणजे शॉर्ट व्हिडिओसुद्धा घ्यायचे होते ना। तर मग इथं सगळ्याजणी परत जमा झालो गल्लीतल्या, आणि सगळ्यांनी असे 7 फेरे मारले। बरंचसं मोठं झालेलं आहे हे वडाचं झाड। आम्ही जेव्हा इथं राहायला आलो होतो ना तर तेव्हा हे झाड एकदम छोटंसं होतं, आणि आता बरंचसं मोठं झालं, म्हणजे त्याला खूप साऱ्या अशा पारंब्या लागलेल्या आहे। तर त्या पारंब्या काय होतं, वेढे मारताना अशा मधामधात येत होत्या, सगळ्यांच्या त्या तोंडाला लागत होत्या। तर सगळ्यांना वाकून वाकून म्हणजे फेरे मारावे लागले। आणि पहिले ओटा नव्हता बनवलेला, आता त्यांनी ओटासुद्धा बनवून घेतलेला एका शेतामध्ये। हे म्हणजे आम्ही जिथं राहतो ना तिथं खालच्या साईडनं शेतामध्ये वडाचं झाड आहे, तर त्या शेतमालकानंच हे ओटासुद्धा बनवून दिलेला आहे। तर चला इथं सगळ्यांनी असे फेरे मारून घेतलेले, पूजा केली, त्याच्यानंतर सगळ्यांनी एकमेकींना हळदी कुंकू लावलं, आणि ओटीमध्ये ना एक आंबा आणि थोडेसे गहू म्हणजे दिल्या जातात। तर मग ते आम्ही एकमेकींना सगळ्यांनी दिलं, सगळ्यांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून उखाणेसुद्धा घेतलेले, पण ते काही शूट करता नाही आलं। तर चला इथं छान अशी वडाच्या झाडाची पूजा करून झाली, हळदी कुंकूही झालं, तर छान वाटलं। सगळ्याजणी एकत्र आल्या तर छान वाटतं ना, सगळ्या नटून थटून आलेल्या होत्या, तर छान वाटत होतं। त्याच्यानंतर आम्ही फोटोशूटही केलं, बरेचसे फोटोही काढले।
आणि खूप हवा होती. थोडासा असा खालचा भाग होता ना शेतातला, तर एवढी हवा लागत होती, तर छान थंडगार वाटत होतं. म्हणजे आम्हाला बराच वेळ आम्ही 2:30-3 वाजे जवळपास आम्हाला 3-3:30 वाजले असतील, तर आम्ही तिथंच होतो. तर म्हणजे एक ताई येत होत्या, मग सगळे एकमेकींना हळदी-कुंकू लावत होत्या. तर इथं छान मग हळदी-कुंकू लावून झालं. तर चला, आमच्याकडे कशा पद्धतीनं वटपौर्णिमा साजरी केल्या जाते ना, हे मी थोडक्यात तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना, व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्या ताईंना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.